आज आपण आपल्या किचनमध्ये रव्याचा उपमा आणि नारळाची चटणी करणार आहे. खूपदा असं होतं की काहीतरी गरम गरम खायचं आहे, छान मऊसर असं असणारं आणि शांत असं वाटणारं खायची इच्छा होते. तर त्यावेळेला आपण हा उपमा नक्की करून पाहू शकतो. कधी-कधी तर आपण आत्ता केलं आणि भूकच नाही. मग आपण 4 तासांनी जेव्हा आपण खायला घेऊ, तेव्हासुद्धा तो तितकाच सॉफ्ट असेल. असा हा आजचा उपाय आपला. तुम्ही घरी नक्की करून पहा. आणि नारळाची चटणी ती तर इतकी चांगली झाली होती, की काय सांगू. खूपच मस्त चाटून-पुसून खावी इतकी चांगली झाली होती. तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. रेसिपी चालू करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य पाहूया आणि अशा पद्धतीने गरम-गरम मस्तसा उपमा आपण आता तयार करणार आहे. आणि अशा छान-छान गोष्टी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण साहित्य पाहून घेऊया. मी 1 कप रवा घेतलेला आहे, 3 चमचे दही घेतलं आहे, एक छोटा बारीक कांदा पातळ कापून घेतलेला आहे. आणि आता मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. 3 ते 3.25 चमचे आपण तेल घेतलेलं आहे. पॅन चांगला तापला आहे की नाही पाहून घेऊया. आणि मग त्यामध्ये घातलेली आहे मोहरी. एक छोटा चमचा आपण मोहरी घातलेली आहे. 1 छोटा चमचा जिरं घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा छोटा चमचा हिंग घातलेला आहे. 1 लाल मिरची, आपण हिरवी मिरची पण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे मोहरी तडतडत असताना आपण करी लीव्स कढीपत्ता टाकतो आहे. छान हिरवा हिरवा ताजा आहे, त्याच्यामुळे याचा फ्लेवर जो असतो तो खूप चांगला येतो. उडदाची डाळ मी 1 मोठा चमचा घातलेला आहे. आणि आता आपण हे सगळं परतवून घेऊया. आणि त्याचबरोबर यामध्ये मी 1 छोटा कांदा लांब बारीक चिरलेला, पातळ चिरलेला, लांब लांब पण असा हा घालते आहे. अशा पद्धतीने आपला आता हा तडका पूर्णपणे तयार झालेला आहे. तो आपण हलवून घेऊया. आणि कांद्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत, हे सगळे खरपूस होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहे. साधारण 5 मिनटं लागतात आपला कांद्याचा रंग बदलायला. सगळ्याच गोष्टींचा रंग हळूहळू बदलायला लागेल, कारण ते हळूहळू शिजायला लागेल. तर अशा पद्धतीने आपण याला हलवून घेतो आहे, छान भाजून घेतो आहे याच्यामध्ये तेलामध्ये. तर आता तुम्ही पाहू शकता की हळूहळू रंग बदलतो आहे आपल्या याचा. आता भरपूरसा रंग बदललेला आहे. तर मी 1 कप, आपल्या मेजरमेंटचे जे कप असतात त्या कपने 1 कप रवा घेतलेला आहे. रवा घेतल्यावर आता आपल्याला रवासुद्धा तितकाच चांगला भाजून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण आधीचे जिन्नस चांगले भाजून घेतले, त्यांचा रंग बदलेपर्यंत त्याला परतवून घेतलं, त्याचप्रमाणे आता आपण आपला रवासुद्धा हळूहळू करत छान भाजून घेणार आहे. तसं पाहिलं ना, तो पूर्ण 10 मिनटं लागतात हा रवा छान भाजून घ्यायला. हळूहळू मंद आचेवरच आपण भाजतो आहे. कधी-कधी मोठा गॅस केला आणि भाजायला गेलं तर मग ते जळतं, लागतं. त्यापेक्षा शांतपणे मंद आचेवर 10 मिनटं भाजून घेऊया. त्याने आपला उपमा छान खरपूस होतो. आणि हा रवा भाजत असताना तो भाजला जातो आहे हे कसं कळणार, तर हळूहळू आपल्याला एक छान सुगंध आपल्या खोलीमध्ये दरवळताना दिसतो. जितका चांगला तो भाजला जाईल तितका चांगला घरामध्ये सुगंध पसरेल. तर असा पहा, आम्ही उपमासाठी रवा भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता की हळूहळू त्याचा रंग बदलतो आहे. आणि आता मी याच्यात मीठ घालते. मीठ मात्र हळूहळू थोडं आपण घालत राहणार आहे. मी आता खरं पाहिलं त्याच्यात 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि रवा भाजते आहे. आता माझा पूर्णपणे रवा नीट भाजला गेलेला आहे. त्यामुळे मी आता याच्यात 2.5 कप गरम पाणी घालणार आहे. मी बाजूलाच पाणी गरम करून ठेवलेलं होतं, तर ते 2.5 कप पाणी मी यात घालते आहे. आत्ता दिसताना 1च कप दिसतो आहे, पण त्यात 2.5 कप पाणी घालून मग त्याला मी हलवते आहे. नीट छान चांगल्या पद्धतीने त्याला आपल्याला हलवायचं आहे. जितकं जोरात म्हणण्यापेक्षा जितका व्यवस्थितपणे गरम असताना आपण हलवू तितकं चांगलं, कारण गुठळ्या यायला नकोत. त्याच्यामुळे थोडंसं सावधगिरीनेच पण हलवायचं आहे आपल्याला. तर अशी वाफ दिसते आहे पहा येताना. गॅस थोडासा बंद करून घेतला आहे 2 मिनटं. आणि आता आपण त्यात पुन्हा थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. मी 2.5 कप म्हटलं होतं, तर माझं तेवढं राहिलं होतं.
आणि दहीसुद्धा घातलेलं आहे. गॅस चालू करून दिला आहे मी, 2 मिनटंच फक्त बंद केलेला होता. आता आपण त्याला चांगलं पसरवून घेतो आहे, हलवून घेतो आहे, नीट मिक्स करून घेतो आहे. मी यात अजून थोडं मीठ घालून घेते. मीठ घालून घेतल्यानंतर आपण एकदा पुन्हा त्याला सगळ्यांना मिक्स करून घेऊया आणि लीड ठेवून एक 10 मिनटं किंवा 5-7 मिनटं त्याला वाफ येऊ देऊया. वाफ आल्यावर गॅस बंद करून त्याला तसंच राहू देऊ आणि आपण समोरच्या तयारीकडे वळूया. ती म्हणजे नारळाची चटणी. छान मस्त एकदम टेस्टी. नक्की घरी करून पहा. नारळाची चटणी तुम्हाला आवडेलच. चला तर मग एका छोट्या कढईत आपण 1/2 टीस्पून तेल घेऊन घेऊ. त्यामध्ये उडदाची डाळ टाकू. एक मोठा चमचा 1 टेबलस्पून आपण उडदाची डाळच्या तेलात छान खरपूस भाजून घेऊया. एक 1/4 कप नारळाचे बारीक काप करून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यात. त्यामध्ये आपण घातलेली ती उडदाची डाळ जी तेलात आपण भाजून घेतली. मीठ घातलं आहे चवीनुसार. त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया जिरं 1/2 टीस्पून घातलेलं आहे. त्यानंतर धुवून घेतलेली कोथिंबीर, एक लसूण पाकळी घालून घेतल्यावर आपण त्यामध्ये एक मिरची घातलेली आहे. क्वांटिटी कमी आहे म्हणून आपण एकच मिरची घेतलेली आहे. एक 7-8 करी लीव्स घेतलेले आहे आणि त्याला चांगलं वाटून घेतलेलं आहे. मग याच्यामध्ये हळूहळू पाणी घालून आपण त्याला थोडंसं नीट चांगलं पेस्ट बनवून घेऊया. मी 3 चमचे पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि ते घातल्यानंतर एका भांड्यात त्याला सगळं ट्रान्सफर केलं आणि त्यामध्ये दही घालून घेतलं आहे. 3 चमचे दही घातलेलं आहे. मोठ्या चमच्याने 3 चमचे आपण दही घालूया आणि त्यामध्ये दह्याचंच थोडंसं पाणी पण घालून घेऊया, जेणेकरून ती थोडीशी दाट वाटते. तर पाणी घातलं, दह्याचं पाणी घातलं तर ती थोडीशी अजून पातळसर वाटेल आपल्याला. तुम्ही नक्की करून पहा. ही चटणी खूपच चांगली झालेली आहे, खूपच छान. आणि मीठ मात्र चवीनुसार आपण ॲडजस्ट करू शकतो. एकदा टेस्ट करून पहा. फोडणी घालून घेऊया. कढईत आपण तेल गरम केलेलं आहे 1 मोठा चमचा. त्यात करी लीव्स, मोहरी, लाल मिरची आणि ही सगळी फोडणी आता आपण आपल्या चटणीवर घालून घेऊया. तुम्ही पण खाऊन पहा. एन्जॉय.